शरद पवार गटानं आता लोकशाही मराठीची दखल घेतलेली आहे। सत्यमेव जयतेची लाच खऱ्या अर्थानं कोर्टानं राखली। कोर्टानं बंदी उठवल्यानंतर पवार गटानं ट्विट करत ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। दिल्ली हायकोर्टाचा लोकशाही मराठीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शरद पवार गटानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। दरम्यान शरद पवार गटानं नेमकं काय ट्विट केलंय पाहूया आपण। हेच आज कोर्टाच्या निर्णयामुळे सिद्ध झालंय। सत्यमेव जयतेची लाच खऱ्या अर्थानं कोर्टानंच राखली आहे। हेच आज खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं ट्विट आहे। केंद्र सरकारचा मनमानीपणा हा देशाकरता घातक बनलाय। देशात हुकुमशाही कशी बळावली आहे याची रोज प्रचिती मिळते। पण लोकशाही अस्तित्वात असलेल्या भारत देशात न्यायव्यवस्था अजूनही जिवंत आहे। हेच आज कोर्टाच्या निर्णयामुळे सिद्ध झालंय। सत्यमेव जयतेची लाच खऱ्या अर्थानं कोर्टानंच राखली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं ट्विट केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।